वैष्णवीच्या लग्नात रुखवतासाठी 1,50,000चा खर्च। मामा जालिंदर सुपेकरांच्या पत्नीने तयार केला रुखवत। वैष्णवीच्या वडिलांकडून 1 लाखांचा चेक घेत 50,000 रोकड दिल्याची अंजली दमानिया यांची माहिती। वैष्णवी अगवणेच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला 3 दिवसांची पोलीस कोठडी। वैष्णवी हुंडाबळी प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून झाली होती अटक। वैष्णवी अगवणे प्रकरणातील कोणालाही सोडलं जाणार नाही, आरोपींना अतिशय कडक शिक्षा करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। कोल्हापुरातील किल्ले विशाळगडावरील 14 अतिक्रमण जमीन दोस्त, तर साताऱ्यातील अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याजवळील खडगं सुद्धा प्रशासनानं हटवलं। नाशिकच्या मालेगावातील भुईकोट किल्ल्याच्या अतिक्रमणधारकांना दिलासा, अतिक्रमण हटवण्याला हायकोर्टाकडून 17 जूनपर्यंत स्थगिती। कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा बरळले, कृषीमंत्री पद म्हणजे ओसाडगावची पाटीलकी, अजितदादांनी मुद्दाम कृषीमंत्री पद दिलं, कोकाटेंची नाराजी। खडसेंनी दिल्लीला जाऊन लोटांगण घातलं हे सर्वांना माहिती। गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर सडकून टीका, मी तुमच्यासारख्या चोऱ्या माऱ्या केलेल्या नाहीत, महाजनांचा हल्लाबोल। धुळ्यातील रोकड प्रकरणी 9 दिवसांनी गुन्हा दाखल, अर्जुन खोतकरांचे निलंबित स्वीय सहाय्यक किशोर पाटलांसह दोघांविरोधात कारवाई। राऊतांच्या जळगाव दौऱ्यापूर्वीच गुन्हा दाखल झाल्यानं चर्चांना उधाण। छत्रपती संभाजीनगर दरोडा प्रकरणात धक्कादायक माहिती हाती, नड्डाच्या सख्ख्या मित्रांनीच केला घात, बाळासाहेब इंगोले नावाच्या मित्रानंच दिली दरोडेखोरांना टीप। अहिल्यादेवी होळकरांची आज 300वी जयंती, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडून चौंडीमध्ये जाऊन अभिवादन। अहिल्यादेवींवर लवकरच बहुभाषिक कमर्शियल चित्रपट काढणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा।